सांगलीतील भीमनगर परिसरातील रस्त्यावरील झोपड्यांचे अतिक्रमण काढताना महापालिका अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या अंगावर महिलांनी धाव घेतली। त्यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती। महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पोलीस बंदोबस्तात 14 पैकी 2 पत्र्याचे शेड हटवून महापालिकेचे पथक कारवाई अभावी मागे फिरले। सांगली शहरात महापालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथकाने कारवाई सुरू केली आहे। शहरावरील रस्त्यांवरील अतिक्रमणे काढली जात आहेत। डीपी रस्त्यावरील देखील अतिक्रमणे काढण्याची मागणी होऊ लागली। त्यामुळे बुधवारी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने आपला मोर्चा भीमनगरकडे वळवला। मीरा हाऊसिंग सोसायटीकडून भीमनगर ते शिंदेमळा रेल्वे पुलापर्यंत 80 फुटी रस्ता आहे। तेथील नाल्यालगतच रस्त्यावर पत्र्याचे शेड वजा झोपड्या उभारून काही नागरिक 30 ते 40 वर्षांपासून राहत आहेत। नाल्याजवळच एका महिलेचा प्लॉट असून त्याकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने त्यांनी महापालिकेच्या नागरी संवाद कार्यक्रमात तक्रार केली होती। त्यानंतर 16 ऑक्टोबर 2025 रोजी महापालिकेने रस्त्यावरील 14 झोपडपट्टी धारकांना नोटीस बजावली। 2 दिवसांपूर्वी नागरी संवादमध्ये संबंधित महिलेने अतिक्रमण न हटवल्यास आत्मदहनाचा इशारा दिला होता। अखेर आयुक्त सत्यम गांधी यांनी अतिक्रमण विरोधी पथकाला तातडीने झोपड्या हटवण्याचे आदेश दिले। त्यानुसार सहाय्यक आयुक्त नागार्जुन मद्रासी, नगररचना विभागाचे अभियंते हनुमंत महारनूर, आरेखक गेजगे यांच्यासह महापालिकेचे पथक JCB सह भीमनगरमध्ये आले। विश्रामबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुधीर भालेराव, उपनिरीक्षक सतेज कारवेकर यांच्यासह राखीव दलाची तुकडी, जलद कृती दलाची तुकडी असा मोठा पोलीस फौजफाटाही दाखल झाला। महापालिकेने पथकाने एका अतिक्रमणावर JCB चालवला। याच वेळी जोरदार वातावाती झाली। आमची ही 3री पिढी आहे आणि हे अचानक असं आल्यामुळं आम्हाला आता पळती थोडी झालेली आहे आणि डायरेक्ट त्यांनी आमच्या घरं काढायचं असा निर्णय घेतला आहे। मग आमची मुलं बाळ लहान आहेत, आमचं हे सगळा परपंच घेऊन आम्ही कुठं जाणार? त्याने आम्हाला कुठं चांगली सोय करून द्यावी आणि मग आम्ही स्थलांतरित होऊ शकतोय। आणि मागं प्लॉट आहे हा आम्हाला आत्ताच कळतोय आणि रस्ता हा कधीच इथं झाला नाही आहे किंवा ती महिला कोण आहे ती आम्हाला इथं सांगायलाच कधी आली नाही की माझा प्लॉट आहे आणि काय। ती बाहेरूनच असं बोलते आणि आमच्या लोकांनी इथं घेतलेल्या नोटीस त्यांना लिहिताच वाचता येत नाही। घेतल्यानंतर कळलं की ही अतिक्रमणाची नोटीस आहे। मग ही आता त्यांनी म्हणतात तुम्ही नोटीस घेतलाच कसं? मग आम्हाला लिहिता वाचता येत नाही म्हणल्यावर आम्ही घेणारच नाही। की त्यांनी आम्हाला आधी नोटीस द्यायच्या आधी त्यांनी सांगायला पाहिजे होतं मीटिंग घेऊन आणि मग ह्याच्यावर काय ती कारवाई करायला पाहिजे होती। आम्हाला पर्याय व्यवस्था आधी त्यांनी करून द्यावी कुठं तर आणि मग आम्हाला काढण्याची परमिशन आम्ही देतो त्यांना।